दुकानाच्या वादातून तरुणाचा खून, चाळीसगाव हादरले। नमस्कार, आपण बघत आहात पोलीस चोपेर न्यूज। अशाच ताज्या अपडेट मिळवण्यासाठी कृपया आमच्या पेजला फॉलो, लाईक आणि शेअर करा। चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। बस स्थानकामागे दुकान लावण्याच्या किरकोळ वादातून एका 27 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे। या घटनेमुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय भानुदास पाटील, वय 27, राहणार लक्ष्मीनगर चाळीसगाव, हा युवक नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता। मात्र बस स्थानकामागे दुकान लावण्याच्या कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला। सुरुवातीला हा वाद शाब्दिक स्वरूपाचा होता, परंतु काही वेळातच तो विकोपाला गेला। आरोप आहे की संशयितांनी अक्षय पाटील याच्यावर विटांनी हल्ला केला। त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर विटांचा जोरदार मारा करण्यात आला। या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला। घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या उपचारादरम्यान अक्षय पाटील याची प्राणज्योत मालवली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली। मृताच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकरणी मृत तरुणाचे वडील भानुदास राजाराम पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीच्या आधारे निखिल उर्फ भोला सुनील अजबे आणि त्याच्या 2 साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली। शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित मनेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत। या हत्येमागे नेमके कोणते कारण होते याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे।